श्री स्वामी समर्थ मंडळी, अनेक जण सातत्याने देवाची आराधना करतात. प्रत्येक उपास आणि उपाय मनापासून करतात, तरी सुद्धा बऱ्याच समस्या येत राहतात. काही केल्याय आर्थिक समस्या सुद्धा संपत नाहीत. घरात आलेली लक्ष्मी काही केल्या घरात न राहता लगेच घराबाहेर जाते. घरात पैसा काही केल्या टिकत नाही. प्रत्येक कामात अडचणी येत राहतात. तुम्हा सर्वांना माहीत असेलच, माता लक्ष्मी खूप चंचल आहे. लक्ष्मी एका ठिकाणी जास्त काळ टिकत नाही. तसेच माता लक्ष्मी आपल्या घरी येण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यावे लागेल. माता लक्ष्मी एका व्यक्तीकडे जास्त काळ कधीच राहत नाही. ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो त्या ठिकाणी सुख, समृद्धी, प्रसन्नता, वैभव, आनंद या सर्व गोष्टींचा वास असतो. आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी नसते त्या ठिकाणी दारिद्र्य, गरिबी या गोष्टींचा वास असतो. आणि हीच गरिबी, दरिद्रता आपल्या दुःखाचं कारण असते. आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरी जास्त काळ का टिकत नाही. मंडळी, तुम्ही जर ही कथा व्यवस्थित समजून घेतली तर माझा विश्वास आहे की तुम्ही आयुष्यात कधीच गरीब राहणार नाहीत. महाभारत पुराणामध्ये एक कथा आहे की एकदा माता लक्ष्मी खूप सुंदर रूप धारण करून गायींच्या कळपात पोहोचली. एका सुंदर तरुणीला पाहून गायींनी विचारले, हे देवी, तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात? आम्ही आतापर्यंत जेवढ्या पण स्त्रिया पाहिल्या आहेत त्यामध्ये तुम्ही सर्वात सुंदर स्त्री आहात. आम्हाला तर असं वाटतं की या पृथ्वीवर सर्वात सुंदर तुम्हीच आहात. खरं खरं सांगा, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही आमच्याजवळ का आला आहात? गायींचं असं विचारल्यावर माता लक्ष्मीने तिचा परिचय दिला आणि म्हणाली, हे गोमाता, सर्व जग माझी पूजा करत असतो. मी लक्ष्मीच्या नावाने प्रचलित आहे. या वेळेला मी दैत्यांना त्यागून आलेले आहे, कारण ते आचारभ्रष्ट झाले आहेत, हिंसा करू लागले आहेत. निर्दोष पशुपक्ष्यांना मारून ते त्यांना खाऊ लागले होते. वृद्ध लोकांचा मानसन्मान करणे ते विसरले होते. लहान मुलांना उलटसुलट संस्कार देऊन त्यांना चरित्रहीन बनवत होते. स्त्रियांना त्रास देत होते. तामसी अन्न ग्रहण करून पूर्ण दिवस झोपून राहायचे. एकमेकांना शिव्या देणे, मारणे त्यांनी चालू केले होते. ते लोक धनाचा दुरुपयोग करायला लागले होते. धनाच्या जोरावर ते निर्दोष प्राण्यांवर त्यांची ताकद दाखवू लागले होते. त्यांचं हे असं घाणेरडं आणि निंदनीय चरित्र पाहून मला राहवलं नाही आणि म्हणूनच मी त्या लोकांना त्यागून आले आहे. मी त्याग केल्यानंतर सर्व दैत्यांचा नाश झाला आहे. देवता लोक माझ्या आश्रयास राहत असल्यामुळे ते आता आनंद उपभोगत आहेत. ज्या दिवशी देवता लोक माझा दुरुपयोग करतील आणि ते आचारभ्रष्ट होतील त्या दिवशी मी त्यांना सुद्धा त्यागून निघून जाईल. लोक असे म्हणतात की मी चंचल आहे, एका स्थानावर जास्त वेळ टिकून राहत नाही. त्यांचं हे म्हणणं योग्य नाही. मी तर एका स्थानावर अमर्यादित वेळेसाठी थांबू शकते, परंतु मला अधिक काळासाठी थांबून ठेवणे त्यांच्यासाठी शक्य असते, जे माझा उपयोग चांगल्या कामासाठी करतात आणि धर्माचं पालन करून त्यांचं जीवन व्यतीत करत असतात. त्यांच्या घरामध्ये सदैव प्रेम टिकून राहिलेलं असतं. उगाचच भांडणं जे लोक करत नाहीत आणि त्याचबरोबर माझा काहीच हिस्सा जे शुभ कामांमध्ये दान करत असतील, निर्दोष मूक प्राण्यांवर जे अत्याचार करत नाहीत, तर अशा लोकांकडे मी अमर्यादित काळासाठी थांबू शकते. ज्या दिवसापासून ते लोक अन्यायाचा मार्ग स्वीकारतात, व्यसनाधीन होतात, त्या दिवसापासून मी त्यांच्यापासून दूर होऊ लागते आणि त्यांच्या जवळून मी निघून जाते. त्यामुळे ते लोक नष्ट होतात आणि त्यांच्याजवळ मी थांबून राहते. ते समृद्ध बनतात. मी नसेल तर मनुष्य जीवनामध्ये सुख उपभोगू शकत नाहीत. हे गायीनो, हाच माझा प्रभाव आहे. या पूर्ण दुनियेला चालवण्यासाठी माझा योगदान खूप मोठा आहे. आता मी तुमच्याजवळ यासाठी आले आहे की माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्या शरीरामध्ये वास करावा. माझा आश्रय तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही सुद्धा संपन्न होऊन जाल. लक्ष्मी देवीचे म्हणणे ऐकून गायींनी म्हटलं, हे देवी, तुम्ही कुठे दुसरीकडे जाऊन राहा. आम्हाला तुमची कामना नाही आहे. तुमच्या सर्व लोकांसोबत एक प्रकारचा संबंध आहे. तुम्ही पापी लोकांच्या घरात सुद्धा राहता आणि धर्मात्मा लोकांच्या घरात सुद्धा राहता आणि म्हणूनच तुम्ही कुठे दुसरीकडे जाऊन वास करा. जिकडे तुमची इच्छा असेल तिकडे तुम्ही राहा. आमचं शरीर तसंही धष्टपुष्ट आणि सुंदर आहे. आम्हाला तुमची काहीच गरज नाही. तुम्ही जे आमच्यासोबत एवढं प्रेमाने बोललात तेच आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. आम्ही ते ऐकूनच धन्य झालो आहोत. मंडळी, गायीने असं म्हटल्यावर लक्ष्मी माता म्हणाली, हे गोमाता, मी ती शक्ती आहे जी लोकांना खूप परिश्रम केल्याने मिळते. लोक मला मिळविण्यासाठी खूप कष्ट घेतात. या जगामध्ये असा क्वचितच कोणी असेल ज्याला मी नको असेल.
मला मिळविण्यासाठी लोक दिवस रात्र मेहनत करत असतात, भांडण करत असतात, चोरीसुद्धा करत असतात आणि एकमेकांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्नसुद्धा लोक करत असतात. मला मिळविण्यासाठी लोक सख्या भावांसोबत, आई वडिलांसोबत सुद्धा भांडणं करतात. यासाठी लोक स्वतःचा घरदार सोडून परदेशामध्ये जातात आणि इतकं करून सुद्धा त्यांची जशी इच्छा असते, त्यांना जेवढी मी हवी असते तेवढी मी त्यांना मिळत नाही. आणि आज मी तुमच्याजवळ स्वतः चालून आले आहे आणि इतकं असूनही तुम्ही मला नाकारता आहात. आज मला समजलं आहे की न बोलवता कोणाकडे गेलो तर त्याचा अनादरच होतो. आणि इतके सर्व होऊनही माझा तुम्हाला आग्रह आहे की मला तुमच्या शरीरामध्ये वास करू द्या. मला तुम्ही असं नाकारू नका. हे बघा, या त्रिलोकांमध्ये माझा कोणीही अपमान करत नाही. मंडळी, लक्ष्मी देवीचं म्हणणं ऐकून गायीने म्हटलं, हे देवी, आम्ही तुमचा अपमान किंवा अनादर नाही करत आहोत. आम्ही तर फक्त तुमचा त्याग करत आहोत आणि ते सुद्धा फक्त यासाठीच की तुमचं मन खूप चंचल आहे. तुम्ही कुठेही अधिक काळासाठी टिकून राहत नाहीत. जर भविष्यामध्ये तुम्ही आमचा त्याग करून निघून गेलात तर या दुनियेतील लोक खूपच स्वार्थी आणि मतलबी आहेत. ते आम्हाला पाळणार नाहीत, ते आमचा त्याग करतील. मग अशा वेळी आम्ही कुठं जायचं? आमचे खूप हाल होतील. लोक आम्हाला त्यांच्या घरात ठेवणार नाहीत, आम्ही जंगलातही राहून देणार नाहीत. मग कोणतं असं स्थान असेल जिथे आम्ही समाधानी राहू शकू? दुष्ट हत्यारी माणसं आम्हाला पकडून आमची हत्या करतील. जे लोक आमचे पालन करतात ते धर्मात्मा लोक असतात. ते सुद्धा आमचं पालन करण्यापासून हिचकिचतील. लोक आमची रक्षा करण्यासाठी मोठा गाजावाजा तर करतील, परंतु स्वतःच्या घरामध्ये आमचं पालन पोषण कोणीच करणार नाही. आणि अशावेळी आमची परिस्थिती खूपच वाईट होऊन जाईल. आणि म्हणूनच तुम्ही आमच्यापासून दूर राहा. आमचं जे जीवन चालू आहे ते आम्हाला खूप प्रिय आहे. कारण या दुनियेतील लोक जोपर्यंत तुमचं दर्शन आमच्यामध्ये करतील तोपर्यंत आमची कदर करतील. मग तुम्ही गेल्यानंतर आम्हाला कोणीही विचारणार नाही. मग अशा परिस्थितीत आम्ही तुमचा वास आमच्यामध्ये टाकून स्वतःला एका मोठ्या संकटात नाही टाकू शकत. मंडळी, गायीने असा नकार दिल्यानंतर लक्ष्मी माता म्हणाली, हे गोमाता, तुम्ही नेहमीच दुसऱ्यांचा आदर केला आहे. जर तुम्ही मला त्यागलं तर या संपूर्ण जगामध्ये माझा अनादर होईल. आणि म्हणूनच तुम्ही माझा सन्मान ठेवा. मी स्वतः तुमच्याजवळ चालून आले आहे. माझ्यामध्ये कोणताही दोष नाही. मी तुम्हा लोकांची तुमची सेविका आहे. मला तुमच्या शरीरामध्ये वास करू द्या. तुम्ही नेहमी सर्वांचं कल्याण करणारी आहात. तुम्ही एक पुण्यमयी पवित्र आत्मा आहात. मला सांगा की मी तुमच्या शरीराच्या कोणत्या भागामध्ये निवास करू शकते? लक्ष्मी मातेचा हट्ट पाहून गोमातेने त्यांना आता नकार देणे योग्य समजले नाही आणि म्हणाली, हे देवी लक्ष्मी, आम्ही तुम्हाला फक्त एका अटीवर स्वीकारू शकतो. तुम्हाला जेवढा वेळ राहायची इच्छा असेल तेवढा वेळ तुम्ही आमच्या शरीरामध्ये राहू शकता आणि जेव्हा तुम्हाला जायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही जाऊ शकता. परंतु तुम्हाला आमच्या मलामध्ये आणि मूत्रामध्ये कायम राहावे लागेल. कारण या दोन्ही गोष्टी खूप जास्त पवित्र आहेत. आम्हाला हे माहीतच आहे की तुम्ही आम्हाला सोडून गेल्यानंतर लोक आमचा त्याग करतील. परंतु जर तुम्ही आमच्या शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये टिकून राहिलात तर अशावेळी लोक या दोन गोष्टींचा वापर करून तुमचा लाभ मिळवू शकतील. लक्ष्मी माता म्हणाली, हे गोमाता, मी तुमच्या या बोलण्याने धन्य झाले आहे. तुम्ही मला तुमच्या शरीरामध्ये राहण्याची अनुमती दिली. यासाठी मी तुमची सदैव ऋणी राहणार आहे. तुम्ही माझा मान ठेवला, तुमचा नेहमी कल्याण होईल. तुमच्या शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये माझा नेहमी निवास असेल. मंडळी, आज सुद्धा गाईचं शेण आणि गोमूत्र पवित्र आणि धनलाभ करणारं असतं. जे लोक गोमातेची पूजा करतात, गोमातेची सेवा करतात, अशा लोकांच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नेहमी टिकून असते. अशा लोकांच्या घरी कधीच धनाची कमी राहत नाही.